नमस्कार, मी शिल्पा गुजर। मुद्द्याचं बोला या आमच्या डिबेट शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे आरक्षण नसल्याने ब्राह्मण अमेरिकेत। आरक्षणाच्या पद्धतीमुळे ब्राह्मण मुलं परदेशात जातात असं वक्तव्य पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात केलं। याला देशातली आरक्षणाची स्थिती कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं। या कुशाग्र बुद्धिमत्तेला मायदेशी परत आणायची तसंच त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करायला हवे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पण मुक्ता टिळक यांच्या वक्तव्यानंतर तिखट प्रतिक्रियेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मुक्ता टिळक यांनी या वक्तव्यावरनं यू टर्न केलेला आहे। कुमार सप्तर्षींनी सुद्धा त्यांच्यावरती जोरदार टीका केली आणि त्यामुळेच आजचा जो विषय आहे तो म्हणजे आरक्षण नसल्याने ब्राह्मण अमेरिकेत। आणि याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आनंद दवे, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आपल्या सोबत असणार आहेत। तर सिद्धार्थ मोकळे जे आरक्षणाचे समर्थक आहेत ते औरंगाबादवरून आपल्याबरोबर कनेक्टेड असणार आहेत। या दोघांशी आपण चर्चा करायची आहे। मला सगळ्यात आधी जायचे सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे। सिद्धार्थ, मुक्ता टिळक यांनी हे जे वक्तव्य केलंय हाच भाजपचा खरा चेहरा आहे असं वाटतंय का? हा फक्त भाजपचा नाही तर हा इथल्या मेनस्ट्रीम पॉलिटिक्सचा चेहरा आहे, मी असं नमूद करेन। या ठिकाणी काँग्रेसमध्येही ही प्रवृत्ती तुम्हाला दिसेल, हीच प्रवृत्ती तुम्हाला राष्ट्रवादीतही दिसेल, शिवसेनेतही दिसेल आणि भाजपमध्येही दिसेल। इथल्या मेनस्ट्रीम राजकारणात असलेल्या सवर्ण राजकीय नेत्यांची ही मानसिकता आहे आणि या मानसिकतेला जोपासणारी यंत्रणा या ठिकाणी राबते। म्हणजे आज मुक्ता टिळकांनी हे विधान केलं तर मला त्याचं काही आश्चर्य वाटत नाही, कारण टिळकांची एकूण पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो 1902 साली लाहोर येथे जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात एक ठराव मांडण्यात आला होता की शेतकऱ्यांना संसदेत 2% आरक्षण असावं। त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी या ठरावावरती बोलताना विधान केलं होतं की कुणब्यांना संसदेत काय नांगर धरायला लावायचा आहे का, आणि तो ठराव त्या ठिकाणी पास झाला नाही। तर आरक्षणाचा विरोध हा त्यावेळच्या काँग्रेसनेही केलेला आहे, काँग्रेसचे नेते असलेल्या टिळकांनी केलेला आहे। त्यामुळे आज मुक्ता टिळक आरक्षणाला विरोध करत असतील यात काही नवल मला वाटत नाही। आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की गेल्या अनेक वर्षामध्ये आरक्षणाची बाजू आपण स्पष्ट केलेली आहे, आरक्षणाची गरज स्पष्ट केलेली आहे, आरक्षणाचे जे काही या समाज व्यवस्थेला असलेल्या फायदे आहेत ते आपण स्पष्ट केलेले आहेत। हे सगळं वास्तव समोर असताना सुद्धा जनतेचा बुद्धिभेद करायचा, खोटं बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम करायचं, हा एक जो निब्बरपणा या लोकांमध्ये आहे तो येतो कुठून हा मला प्रश्न पडलेला आहे। समोर सत्य दिसत असताना, वास्तव दिसत असताना, क्वालिटीच्या बाबतीमध्ये अगदी आता तुम्हाला IITचा काल परवाचा निकाल आपल्या समोर आहे। कुशाग्र बुद्धिमत्ता भारतामध्ये आहे, ती भारतात राहते। ब्राह्मण मुलं बाहेर गेले म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता बाहेर गेली असं काही होत नाही। म्हणजे काय फक्त ब्राह्मणांचीच मुलं कुशाग्र असतात आणि बाकी बहुजनांची मुलं ही काय मंद असतात असं काही त्यांना बोलायचं आहे का? हा विचारलं पाहिजे आपण त्यांना प्रश्न। या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे। आरक्षणाची नीती 1902 साली ज्या वेळेला टिळकांनी लाहोरमध्ये विरोध केला त्याच वेळेला राजर्षी शाहू महाराजांनी जगातली पहिली रिझर्वेशन पॉलिसी त्यांच्या संस्थानामध्ये जाहीर केली। त्यानंतर आपण स्वातंत्र्योत्तर काळातही आपण बघतोय आरक्षणामुळे मागास वर्गातील जे काही घटक आहेत ते थोडी प्रगती करू शकलेले आहेत। अजूनही आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन पूर्ण होत नाहीये, बॅकलॉग भरला जात नाहीये। अशा वेळेला आरक्षणाच्या बाजूने बोलण्यापेक्षा, लोकप्रतिनिधी म्हणून आरक्षणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी घेण्यापेक्षा आरक्षणालाच विरोध करणं हे कुठले लोकशाहीतल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य बजावतायत टिळक? नक्कीच सिद्धार्थ मोकळे यांची बाजू आपल्याला लक्षात आलेली आहे। आता मी जाते आनंद दवे यांच्याकडे। आनंद दवे, मुक्ता टिळक यांनी हे जे वक्तव्य केलंय आणि एकूणच सिद्धार्थ यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? मुळात 110 वर्ष आधी लोकमान्य टिळक काय म्हटले त्याचा कालच्या मुक्ता टिळकांच्या विधानाशी काहीतरी कनेक्शन लावायचं हे सिद्धार्थही जमू शकतं, बाकी कोणाला ते जमणार नाही। एक लक्षात घ्या, मुक्ताताई या पुण्याच्या महापौर आहेत। पुढच्या 4 ते 5 दिवसात नंतर ते भारताचं नेतृत्व करायला भारताच्या बाहेर चालल्यात। त्या सेलिब्रिटीज आहे, भारताचे बुद्धिजीवी सुशिक्षित म्हणून भारत देश त्यांच्याकडे बघतोय। तर मुक्ताताईंनी जे सांगितलं फक्त ब्राह्मण समाजाविषयी सांगितलेलं नाहीये। एवढी मोठी जबाबदारी घेताना त्यांचा जो काही अभ्यास केलेला आहे, त्यांचा जो काही अनुभव आहे 20 वर्षाच्या राजकारणाचा, त्याच्या अनुषंगाने त्यांचं ते स्टेटमेंट आलेले। त्यांनी असं सांगितलेलं आहे की आरक्षणामुळं मग ते ब्राह्मण नाही, मग ते मराठा असतील, आणखी कोणी असतील, या लोकांना शिक्षणाची संधी नाकारली जाते, प्रमोशनची संधी नाकारली जाते, चांगले सर्व्हिस मिळत नाहीये। त्या अनुषंगाने ही लोक उदरनिर्वाहासाठी जे बाहेर देशात चालले त्याच्यामुळं या देशाचं नुकसान होतंय आणि बाहेरच्या देशांचं फावतंय।
हे कुठेतरी कमी यावं, ह्या लोकांना परत भारतात यावं, त्यांच्या पोटेन्शियलचा भारताला फायदा करून यावा, ह्या जबाबदारीतून ते बोललेले. ते पूर्ण भाषण मी स्वतः ऐकलेले. स्पेशली ब्राह्मण किंवा असा वेगळा काही त्यांचे शब्द आलेले नाहीये. हे नेहमीप्रमाणे ठरलेले स्वतःचं अपयश किंवा आणखी काही जी काय राजकीय परिस्थिती आहे करायचं आणि त्यांना टार्गेट करायचं. आनंद दवे त्यांनी असं काहीच म्हटलं नाही असं तुम्हाला म्हणायचंय? आमचे सकाळचे प्रतिनिधी त्या भाषणामध्ये उपस्थित होते आणि त्यांनी आज आम्हाला सांगितलेले की त्यांनी सुरुवातच अशी केली होती. तुम्ही या गोष्टी डिनाय नाही करू शकत. करताय तर पूर्णतः एक्सेप्ट करा आणि त्याच्यावरती मग भांडा की आरक्षण नसलं पाहिजे असं तुम्ही म्हणा. आपण असं म्हटलंच नाही. हा जो खोटेपणा करताय तो करू नका आनंद दवे. मी तुमचा प्रतिनिधी तुम्हाला अर्धवट रिपोर्टिंग केलेले ते व्यासपीठ चितपावन समाजाचं होतं, पण त्यांनी चितपावन किंवा ब्राह्मण असा उल्लेख केलेला नाहीये. आपली लोक म्हणजे संपूर्ण भारतीय लोक आली, त्यांनी टिपिकल ब्राह्मण समाज असं म्हटलेलं नाहीये. आमचा प्रतिनिधी खोटी आणि चुकीची माहिती देऊ शकत नाही, कारण की हे माध्यम प्रतिनिधी आहेत, ते कुठचीही चुकीची बातमी देत नाहीत. हो असू द्या, त्याची ऑडिओ क्लिप आता लावा मॅडम, त्याची ऑडिओ क्लिप आता लावून बघा, मी सांगतो तुम्हाला. बर, हे तसं झालं नाहीये. त्यामुळे मुक्ताताईंचा अधिकार आहे, त्यांचा अभ्यास, त्यांचा अनुभव, त्याच्यावर ते विषय मांडलेले आहेत त्यांनी. आणि हे खरंच आहे ना, त्याच्यावर अनेक चित्रपट निघाले. अनेक भारतात नरेंद्र मोदींनी कित्येक वेळा सांगितलं भारतीय देशात की तुम्ही परत भारतात या. बरं, आमचे जे प्रतिनिधी आहेत जे तिथे गेले होते त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. पण त्याच्यात एक मिनिट आनंद दवे, एक मिनिट. तुम्ही जेव्हा म्हणताय की आज काल त्यांनी हे वक्तव्य केलं, आज दिवसभर त्याबद्दल चर्चा झाली, इतकंच जर महत्वाचं वाक्य होतं, इतकी जर भारताची पडली होती, तर मग आज युटर्न का घेतला या वाक्यावरनं? नाही, बेसिकली तेच असं सांगू शकते युटर्न का घेतला. मी त्यांचा समर्थक म्हणून इथं आलेलो नाहीये, पण मी जे त्यांचं वाक्य ऐकलं तेव्हा त्यांनी युटर्न घेतलेलं नाहीये. त्यांनी फक्त त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि माझं काय म्हणणे मॅडम, नरेंद्र मोदी पासून अगदी नरसिंह रावांपासून सगळ्यांनी सांगितलं त्या देशात जाऊन तुम्ही परत भारतात या. राजीव गांधींनी सॅम पेत्रोसाला अगदी 90-95च्या दशकात परत आणलं. 21व्या शतकात या देशातून फक्त ब्राह्मण नाही. माझं तेच म्हणणं आहे, मुक्ताताईंनी फक्त ब्राह्मण म्हणून सांगितलेलं नाहीये. ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय होतोय, पिढ्यानपिढ्या अत्याचार होतोय, पिढ्या नाही पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर. तुम्ही गेला होता त्या भाषणाला, तुमच्याकडे आहे का ऑडिओ क्लिप? तुम्ही गेला होता ना, तुमच्याकडे आहे का ऑडिओ क्लिप? नाही, माझ्याकडे असं काय कारण नाही माझ्याकडे एवढ्या ठामपणे म्हणताय की त्यांनी असं वक्तव्य केलंच नाही, आम्ही तुमच्यावरती विश्वास का ठेवायचा? आम्ही आमच्या प्रतिनिधींवरती विश्वास ठेवू. जेव्हा ते म्हणतायत की त्यांनी असा उल्लेख केला तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार ना. तिथं आमचे जे काही कार्यकर्ते गेले होते, आमचा जो मित्र परिवार होता त्यांनी सांगितलेलं आहे. कुणा विश्वास ठेवायचा वेगळा विषय, पण मुक्ताताईंची भावना याच्यावर स्पष्ट आणि ठाम आहे. ती स्पष्ट फक्त ब्राह्मण म्हणून त्याला घेऊ नका. त्यांनी ब्राह्मण म्हटल्याच्या नंतर ब्राह्मण म्हणूनच घेणार ना. त्यांनी जर फक्त समस्त भारतीय असं म्हटलं असतं तर हा विषय चर्चेला गेलाच नसता. हो मॅडम, त्यांनी आपला हा शब्द वापरला, आपला भारतीय म्हणून वापरलेला तो शब्द. हे परत एकदा सांगतो, आपला भारतीय म्हटलंच नाही. आनंद दवे, तुम्ही का खोटेपणा करताय? सांगितलंय मी. आनंद दवे, आपला हा शब्द भारतीय म्हणून आपण लक्षात घ्यायला संमेलन भारतीयांचं होतं का? भारतीयांचं संमेलनामध्ये गेलं होतं का? देशवासियांचं नागरिकांचं संमेलन ते होतं का? विशिष्ट एका जातीच्या संमेलनात जाऊन आपला हा शब्द त्यांनी त्या जातीसाठी वापरलेला आहे. सगळीकडे वापरला जातो शब्द. सातत्याने खोटं बोलायचं, लोकांचा बुद्धिभ्रम करायचा, हे पहिले थांबवा. घ्यायचा तो घ्या, हे सत्य मानायचं. मुक्ताताईंच्या वक्तव्याचं मी 100% समर्थन करतोय. हे जर मी बोललो असतो तर अगदी ठामपणे त्याचं समर्थन केलं असतं. मी इथं मुक्ताताईंचं समर्थक म्हणून आलेलं नाही. आरक्षणाबद्दलची पिढ्या तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करू नका. स्वतःचं अपयशाचं कारण ब्राह्मणांचा विषय सोडा. बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाची तुमची भूमिका स्पष्ट करा. करू नका ते. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी म्हणून आरक्षणाबद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा आधी. काय भूमिका आहे ब्राह्मण महासंघाच्या आरक्षणाबद्दल? आरक्षण आता बाबासाहेब ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी म्हणून आनंद दवेंना प्रश्न आहे, तुमची आरक्षणाबद्दलची भूमिका सांगा. ऐका आता पूर्ण शांततेने. मुळात तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये, तरी मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. ब्राह्मण समाजाचं ह्या देशाविषयी, ह्या आरक्षणाविषयी ऐका हो पूर्ण. आरक्षणाविषयी आमची भूमिका स्पष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिताना सांगितलं होतं 10 वर्षांनंतर आरक्षण रद्द करावं, आम्ही त्याच भूमिकेचे आजही आहोत. आरक्षण जातीच्या आधारावर नसावं. जर आरक्षण असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आनंद दवे, बाबासाहेबांच्या त्या स्टेटमेंटचा चुकीचा वापर करू नका. तुम्ही 10 वर्षाचं आरक्षण आरक्षण पाहिजे, काय गरज आहे?
रामदास आठवले यांच्या खोबाराकड्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज नाहीये. त्याच्यापेक्षा माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दलित माणसाच्या आरक्षणाची गरज आहे. तिथपर्यंत त्याला आरक्षण मिळत नाहीये. आरक्षण हे आर्थिक निकषांवर असं जातीच्या निकषांवर नसावं. जर घटनेचा तुम्ही अभ्यास एक मिनिट आनंद दवे तुम्ही आता म्हणालात की जातीवरून पिढ्यानपिढ्या ब्राह्मणांना टार्गेट करू नका आणि जातीचं एक संमेलन तिथे होतं ब्राह्मणांचं. जर 2017 मध्ये तुम्हाला जातीचा संमेलन घेण्याची गरज पडते तर तुम्ही कसं म्हणता आर्थिक निकषावरती आरक्षण ठेवा म्हणून? सर्वात उच्चवर्णीय असलेला या उतरंडीतला सगळ्यात लाभ घेणारा जो काही लाभधारक गट आहे ब्राह्मणांचा, त्यांना जातीचं संमेलन घेण्याची आज गरज भासत असेल तर तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता की आर्थिक निकषावरती आरक्षण ठेवा? अहो, ज्यांना या व्यवस्थेने नाकारलेलं आहे त्यांना कुठल्या आर्थिक निकषावरती आरक्षण मिळणार? सिद्धार्थ ऐका तुम्ही जरा 2 मिनिटं. कार्यक्रमाला येताना माहिती घेऊन येत जा. ते जातीचं संमेलन नव्हतं, तिथं काही जातीचं मोठं व्यासपीठ, तो एक समाजाचा कार्यक्रम होता. चितपावन ब्राह्मण समाजाचा तो कार्यक्रम होता. चितपावन संमेलन कार्यक्रम होता. आनंद दवे, जर हा एका समाजाचा कार्यक्रम होता तर त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये ब्राह्मण समाजाची मुलं परदेशात जातात आणि त्याच्यासाठी आरक्षण कारणीभूत आहे हे म्हणायची गरज काय होती जर तो एक साधा कार्यक्रम होता तर? मी परत येतो तुम्हाला तेच सांगतोय. मुक्ताताईंचं समर्थन मी इथं करायला आलेलो नाहीये. त्याच्या मागची भावना मी तुम्हाला सांगितली. आमचं असं स्पष्ट म्हणणं आधी की फक्त ब्राह्मण समाज जातो, ब्राह्मणच विदेशला जातात हे नाहीये. मॅडम लक्षात घ्या, ब्राह्मण शिक्षणासाठी जातात असं समर्थन करताय, तुमच्या लक्षात येत नाहीये का? मी त्यांचं नाही समर्थन करत. मी जनरल पॉलिसीचं समर्थन करतोय. मी बोलत नाहीये. मॅडम घरदार सोडून थांबा, ऐका मॅडम स्वतःचं घरदार सोडून, मित्रपरिवार सोडून, सगळा नाता गोतावळा सोडून इथून हजारो किलोमीटर लांब जाणं कोणालाही आवडत नाही. ते जायला परिस्थिती विभूषित करते. 20 ते 25 कोवळं वय असताना परिवाराला सोडून तिथं शिक्षण घेण्यासाठी जाणं कोणालाही मनात योग्य वाटत नाही. पालकांना 2-2 वर्ष मुलांचे चेहरे बघता येत नाहीत. हे काय मुलांना आवडतं का पालकांना आवडतं म्हणून जात नाहीये. शिक्षणाची संधी नाकारली जात असेल आनंद करणार काय? प्रवेश मिळत नाही म्हणून जातात. सिद्धाजी तुम्ही थांबा. मला सांगा, ब्राह्मणांच्या किती मुलांना इथे आरक्षणामुळे प्रवेश मिळत नाही म्हणून तिकडे जावं लागतंय? मला सांगा त्याची आकडेवारी. काय कोर्स करायला जातात, कुठले कोर्सेस आहेत असे जे इथे मिळत नाही त्यांना प्रवेश? मला आकडेवारी सांगा बरं जरा. मला कोर्सेसची नावं सांगा बरं. कुठल्या कोर्सेसला कुठल्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही? काय कट ऑफ पॉईंट होता आणि जास्तीची टक्केवारी होती? किती मुलं गेली सांगा मला जरा. गेल्या 3 वर्षाची आकडेवारी सांगा. प्रत्येक कोर्सेसला इथं आरक्षण आहे. प्रत्येक कोर्सेसमध्ये आहे ती. काय सांगायचं जे शिक्षणामध्ये उपलब्ध प्रत्येक कोर्समध्ये आरक्षण आहे. प्रत्येक ठिकाणी. आनंद दवे मुद्द्याचं बोला, थेट मुद्द्याचं बोला. कुठल्या कोर्सेसला ऍडमिशन मिळत नाही म्हणून तुम्हाला जावं लागतंय? कुठल्या कोर्सेसला ऍडमिशन मिळालं नाही? इंजिनिअरिंग पासून, मेडिकल पासून, आर्किटेक्चर पर्यंत मिळत नाही. माझी स्वतःची मुलगी आर्किटेक्चर 2nd इयरला अगदी 4थ्या ह्याच्यामध्ये ऍडमिशन मिळालं. तिच्यापेक्षा 20% कमी असल्याने ऍडमिशन पहिल्या लिस्टमध्ये मिळालं होतं. एक लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी नाही एक सांगा ना, तुम्ही या ठिकाणी बाजू अशी मांडताय जणू काय आता खूप ब्राह्मणांवरती अत्याचार होतोय. ते गरीब बिचारे बापुडे त्यांना परवडत नाही बाहेर अजिबात. तुम्हाला एक लक्षात घ्या, परदेशातल्या शिक्षण व्यवस्थेचा तुम्हाला सगळा खर्च परवडतो. या ठिकाणी तुम्ही जे काही आरक्षण वर्षानुवर्ष लादताय त्या आरक्षणाबद्दल बोलणार की नाही? जे काही आरक्षणाचे लाभ तुम्ही घेतलेले ब्राह्मण म्हणून त्या आरक्षणाचा काय ऑडिट आहे का? एक मिनिट सिद्धार्थ, जरा माझं ज्ञान वाढवा. मला सांगा ब्राह्मणांना कोणत्या आरक्षणाचा फायदा होतोय मला सांगा जरा. माझं ज्ञान वाढवा. आपण त्या मुद्द्यावर बोलूयात. आता ऐका आनंद दवे, ऐका. जे काही तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक उच्चतेचं राजकारणात जे काही हे मिळालेलं आहे ना, सगळं तुम्हाला उच्चता मिळालेली आहे, जे काही प्रतिनिधित्व मिळालंय ते धर्माने दिलेलं जे काही आरक्षण आहे ना त्याचा फायदा आजपर्यंत ब्राह्मण समाज घेतोय. अहो काय घेतलं मला सांगा ना फायदा. असं स्पेसिफिकली सांगा की हा तुम्हाला फायदा झाला. नुसते आरोप करू नका. या देशातल्या प्रत्येक राज्यकर्त्याने आरोप नाही तुम्ही खुशाल सांगताय आर्थिक निकषावरती आरक्षण ठेवा म्हणून. आर्थिक निकषावर आरक्षण ठेवायला इतकी समाज व्यवस्था कशी याचा अभ्यास नाही तुमचा? जात गेली का, जात वजा झाली का? तुमच्यातले एका बाजूला तुम्ही म्हणता आम्हाला जातीवरून टार्गेट करू नका. जर ब्राह्मण टार्गेट होत असतील तर खालच्या जातीतल्या लोकांची काय अवस्था आहे आज?
मागासवर्गीय जातींच्या काय अहो, अवस्था आहे सिद्धार्थजी, आज? अहो पूर्णासारख्या शहरामध्ये भीम जयंती तुमच्या काढली म्हणून दगडफेक होते. या ठिकाणी औरंगाबाद जवळ खारदोन दांड्यावरती भीम जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे जे काही माहोल आहे तो पाहून साहेब, पुणे एका मुंबईत कुटुंबावरती हल्ला होतो. सिद्धार्थ, Atrocity ऐका, मी चे सांगतो. सातत्याने गुन्हे पुणे मुंबई घडतायत. सोडली. यावेळेला जातीवरून माणसांना टार्गेट केले जात असताना तुम्ही म्हणता आरक्षण काढा. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठलं आरक्षण आहे? प्रायव्हेट सेक्टर आहे की मोठं तुमच्यासाठी? प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठलंही आरक्षण आम्ही असताना तिथं ब्राह्मणांची करतोच मुलं ना. जातात का बाहेर? आम्ही तिथं करतोच आहोत. ते तुम्ही सांगू नका आम्ही कुठे जायचं कुठे नाही जायचं. आणि मग मला काय सांगतो, कुठे जायचं मी सांगत नाहीये. तुम्ही जे काही सांगता ना आम्हाला जावं लागतं हे खोटं बोलणं बंद करा. परिस्थिती सोडली, हे खोटं बोलणं बंद करा. अजिबात नाही. पुणे मुंबईतली परिस्थिती सोडली, दिल्ली असेल, शिल्पा, अलाहाबाद मला एक असेल, महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे. आनंदजी 1-2 मिनिटं द्या. 1-2 मिनिटं द्या. बोला. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बोला. मांडायचा फक्त मुद्द्यावर आहे. बोला. आरक्षणाची गरज या ठिकाणी शाहू महाराजांनी ओळखली. आरक्षणाची गरज या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदेनी ओळखली. आरक्षणाची गरज बाबासाहेबांनी ओळखली. त्यानंतर या ठिकाणी हळूहळू त्या आरक्षणाच्या संदर्भाने जे काही इथे प्रक्रिया घडल्या, आरक्षण या ठिकाणी व्यवस्थित देण्यात आलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालं नाही. जे काही झालेलं आहे तुटपुंज इम्प्लिमेंटेशन, त्याच्यातून हा जो काही मागास तबक्यातला समाज आहे तो आज कुठेतरी मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. काही प्रमाणामध्ये थोडाफार स्थिरावलेला आहे. जो थोडाफार स्थिरावलेला अधिकारी वर्ग असेल त्याची उदाहरणं देऊन, राजकारणात जे काही 2-4 नावं प्रस्थापित झालेले आहे त्यांची उदाहरणं देऊन बहुसंख्य समाजाची दिशाभूल करण्याचा एक डाव या ठिकाणी खेळला जातो. म्हणजे कसा, कलेक्टरच्या मुलाला कशाला पाहिजे आरक्षण? कलेक्टरच्या मुलाचं आरक्षण काढून टाका, मग आर्थिक आरक्षण द्या, आर्थिक निकषावर द्या. मग मायावती आणि आठवलेंसारखे मोठे नेते त्यांच्या मुलांना कशाला पाहिजे आरक्षण? ते काढून टाका, हे कोट्याधीश आहे मग त्यामुळे द्या. अरे पण आठवले आणि मायावती कोट्याधीश असतील, 4-2 अधिकारी कलेक्टर झाले असतील म्हणून अख्खा समाज आर्थिकदृष्ट्या सुधारलाय का? दुसरी महत्वाची गोष्ट, सामाजिक दृष्ट्या त्यांना स्वीकारलं गेलंय का? अहो ज्या महिला आरक्षणामुळे त्या आपल्या टिळक ताई ज्या आहेत त्या महापौर होऊ शकलेल्या आहेत, त्या आरक्षण नसतं तर आज या घरात असत्या. कुठल्याही महिलेला हे मिळालं नसतं. इथल्या बहुजन नेत्यांनी, इथल्या महामानवांनी, महापुरुषांनी जे काही परिवर्तनाची चळवळ चालवली त्याचे बेनिफिशियरी सगळ्यात महत्वाचे हे सवर्ण आहेत, त्यातल्या त्यात ब्राह्मण आहेत. म्हणजे महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची चळवळ चालवली, त्यासाठी दगडशेठ त्यांनी झेललं, शिव्या काढल्या, त्यांनी विरोध पत्करला. आणि त्यानंतर भारतातली पहिली महिला डॉक्टर कोण झाली हो? तर आनंदीबाई जोशी झालेली, आनंदीबाई कांबळे नाही झालेली. बाबासाहेबांनी महिलांना राजकीय प्रतिनिधित्व दिलं. त्यानंतर या देशाची पहिली महिला पंतप्रधान कोण झाली? तर इंदिरा कांबळे नाही झाली, इंदिरा गांधी झालेली आहे. त्यानंतर पहिली राष्ट्रपती कोण झाली? तर आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या प्रतिभाताई पाटील आहेत त्या झालेल्या आहेत. म्हणजे या महामानवांच्या सगळ्या परिवर्तनवादी चळवळीचा बेनिफिट सगळ्यांनी घ्यायचा, बेनिफिशियरी प्रत्येक जण असणार आणि आरोप मात्र ठेवायचा मागासवर्गीयांवरती की हे फायदे लाटतायत आणि यांच्यामुळे आमचं नुकसान होतं आणि आम्हाला बाहेर जावं लागतंय वगैरे. हे सगळे जे काही दुटप्पी धोरण आहे ते बंद केले पाहिजे. आरक्षणाच्या विरोधात इथे मोहिमा चालवल्या जातात संघाकडनं आणि संघाच्या बगलबच्चा असलेल्या सगळ्या संघटनांकडनं, आणि बहुजनांमध्येच द्वेष पसरवला जातो की आरक्षणामुळे तुमची मागास परिस्थिती आहे, आरक्षणामुळे तुमचं जे काही अधोगती ते आहे. आरक्षणाची मी म्हणतो सरकारने श्वेतपत्रिका आता काढली पाहिजे की आजपर्यंत आरक्षणाचं काय अंमलबजावणी झालेली आहे, किती जागा भरल्यात, किती बॅकलॉग बाकी आहे, हे या ठिकाणी नागरिकांसमोर ठेवायला हवं. जेणेकरून हे जे काही एक विखारी प्रचार करून समाजात एक दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला शोध देण्यासाठी आपल्याला त्या श्वेतपत्रिकेची मदत घेता येईल. आनंद काही उत्तर द्यायचं तुम्हाला? का हा नाही थांबा, हो पूर्ण उत्तर द्यायचंय. आता सिद्धार्थ फक्त शांतपणे ऐका तुम्ही, तुमच्या प्रत्येक मुद्द्याला मी आता उत्तर देतो. अगदी आरक्षणाचा सगळ्यात जास्त गरज शाहू महाराजांना वाटली, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं मूर्त स्वरूप दिलं असं तुम्हीच सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्ष मागितली होती घटनेप्रमाणे, तेही 5 मिनिटं तुम्ही विसरून जाऊ. 70 वर्ष झाली तुम्हाला आरक्षणाचा का फायदा घेता आला नाही हो? का तुम्ही अजूनही सुधारत नाही? 70 वर्षांनी जवळजवळ 5 पिढ्या झाल्या, अजूनही 5 पिढ्या आहेत तिथंच का राहतात? तुम्ही जबाबदारी कोण घेणार आहे? विचारले तर मी सिद्धार्थ पूर्ण होऊ द्या. सिद्धार्थ नाही थांबा, नंतर द्या. सिद्धार्थ, बाबासाहेबांची इच्छा होती की राज्यकर्ते शासक बना, तुम्ही राज्यकर्ते बना. तुमच्या एकाही राजकीय पक्षाला आतापर्यंत स्वतःचं इलेक्शन चिन्हही घेता आलेलं नाहीये. एवढं मोठं राजकीय अपयश तुम्हाला मिळालेलं आहे. याची जबाबदारी कोण घेणार आहे? तुम्ही वगैरे ज्योतिबा फुलेंचा उल्लेख केला, तुम्ही जे विखारी म्हणता, विखारी कोण पटवतं हे आता लोकांना कळेल. ज्योतिबा फुलेंची पहिली शाळा भिडेवाड्यात झाली. हे भिडेवाडा कोणाचा होता? ब्राह्मणाचा होता. अहो तो भिडेंचा नाही, एक लक्षात घ्या. सगळ्यात पहिली थांबा सिद्धार्थ, थांबा सिद्धार्थ, पूर्ण करू दे, उत्तर द्या. बोला आनंद. पहिले त्यांच्या शाळेतले पहिले 7 शिक्षकांपैकी 5 शिक्षक हे ब्राह्मण होते.
हे तुम्ही का विसरता? दररोज तुम्ही मनुस्मृती म्हणता, मनुस्मृती जाणणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ब्राह्मण होते सहस्रबुद्धे. तुम्ही प्रत्येक वेळेस स्वतःच्या अपयशाला किंवा संपूर्ण समाजाच्या अपयशाला जे काही मिळालं असेल त्याला ब्राह्मणांना जबाबदार धरू नका. ब्राह्मण 4 टक्क्यांपेक्षा जास्त नाहीयेत असं तुमचं म्हणणे. आज 4 टक्के समाज तुम्हाला एवढा नडतोय. कधी शासक नसलेला, कधी शासनावर नसलेला, कधी राज्यकर्ता नसलेला, कधी पूर्ण सत्ता हातात नसलेला ब्राह्मण तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला. मी पिढ्या आमच्याकडे अधिकार काय होते? कधी आम्ही सेनापती होतो, कधी आम्ही आमच्या काळात पूर्ण खात होतो की तुमचं शिक्षण मंडळ नाकारलं. मग आम्ही काय उदाहरण देऊ का? वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणता. वाल्मिकी का ब्राह्मण होता, त्यांनी रामायण लिहिलं. याचा अर्थ असा की त्याला लिहिता वाचता येत होतं. मनुस्मृती काय आम्ही नाही लिहिलेली, मनुस्मृती क्षत्रिय होता. हे दरवेळेस आम्ही तीच उदाहरणं द्यायची, तुम्ही तशीच उदाहरणं द्यायची. हे बंद करा. माझं साधं सोपं म्हणणे, जे काही घडते त्याला फक्त ब्राह्मणांना जबाबदार धरू नका, ब्राह्मणांना टार्गेट करू नका. आम्ही आमच्या मार्गाने चाललेलो आहोत. आम्ही स्वतः आरक्षण मागत नाही. ज्याला द्यायचं त्याला देऊ द्या. आमचं म्हणणे ज्या कोणाला देत असेल, आम्ही आमच्यासाठी मागतच नाहीये. जर मराठा समाजाला मिळत नसेल, तर आणखी कोणत्या समाजाला मिळत नसेल, तर ते शैक्षणिक याच्यावर मिळावं, ते आर्थिक याच्यावर मिळावं. सरसकट त्यांच्यावर अन्याय होतोय. आज मराठा समाज काय फार सुधारला का? त्यांचे लाखोंचे मोर्चे निघतायत. त्यांना काय काम नाही म्हणून मोर्चे निघतायत का? त्यांची भावना काय हे कोणी विचारत घेत नाही. बरं, दुर्दैव असे की मराठा समाजाच्या अपयशाला ब्राह्मणांवर टार्गेट, ओबीसी बीसी समाजाच्या टार्गेटला ब्राह्मणांना टार्गेट करायचं, कारण एकमेकांच्या विरोधात लढायची हिंमत नाही दाखवत कोणी. मग हे सगळं बंद करायला पाहिजे. फक्त ब्राह्मणांना टार्गेट करू नका. ब्राह्मण सुखासुखी त्याच्या आयुष्यात चाललेलं आहे. दुसरं सिद्धार्थ, तुम्ही जे म्हणत होता ब्राह्मणांची परिस्थिती फार चांगली आहे, तसा भाग नाहीये. निश्चित पुण्यातल्या आणि काही शहरातल्या मध्यवस्ती भागात किंवा आमची चांगली असेल परिस्थिती, पण आज सगळ्यात जास्त काश्मीरचा पोलीस विभागला गेला आहे, त्याला घर सोडलेलं आहे. एक अगदी थोडक्यात दिल्लीला बघा, काश्मीरला बघा, तुम्ही काशीला बघा, सगळ्या ठिकाणी ब्राह्मणांचे अतिशय हाल चाललेले आहेत. त्याला जबाबदार कोण? हीच व्यवस्था जबाबदार आहे. बरं, आनंदवे, मला वाटतं तुमचा मुद्दा संपला असेल. सिद्धार्थ, तुमच्याकडे येण्याआधी मला किरण जोशी म्हणून आपले सकाळचे पत्रकार आहेत त्यांच्याकडे जायचे. किरण जोशी, ही चर्चा तुम्ही बघतात. मुक्ता टिळक यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, एकूणच त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. या सगळ्या चर्चेबद्दल तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? किरण जोशी आपल्या सोबत आहेत. किरणजी, तुम्हाला आवाज ऐकू येतोय? किरणजी, ही चर्चा आपण ऐकतोय. काल नाशिकमध्ये मुक्ता टिळकांनी, पुण्याच्या ज्या महापौर आहेत, त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ब्राह्मणांसंदर्भात, की ब्राह्मणांची जी मुलं आहेत ती परदेशात जात आहेत कारण की त्याच्यासाठी आपली जी आरक्षणाची परिस्थिती आहे ती कारणीभूत आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? किरण जोशी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. सिद्धार्थ मोकळेंना काहीतरी उत्तर द्यायचं होतं आनंदवेंना. सिद्धार्थजी, बोला. मॅडम, मला आवाज येत नाही. शिल्पा, बोलू का? बोला. हां, काय माहिती का आनंदजी, आपण आता जे काही सांगितलं ना, तर हे कसं होतं माहितीये का, की ज्या वेळेला तुमचं पितळ उघडं पडायला लागतं त्यावेळेला तुम्ही मग भिडे गुरुजींचा वाडा हा ब्राह्मणाचा होता हे सांगणार, मनुस्मृती जाताना बाबासाहेबांचा सहकारी ब्राह्मण होता हे सांगणार, तुम्ही त्यावेळेचे शिक्षक ब्राह्मण होते हे सांगणार. मात्र तुम्ही हे त्यावेळेला सोयीस्कर विसरून जाणार की त्यावेळची धर्मसत्ता राबवणारे ब्राह्मणच होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे कोण होते हो? त्यांना आपण गृहीत धरणार की नाही? अहो, तुम्ही जे काही सुधारलेले सुधारणावादी ब्राह्मणांची 2-4 जणांची नावं घेऊन जे काही लपण्याचा प्रयत्न करता आणि वास्तव लपवण्याचा प्रयत्न करता, ते चूक आहे. ते करू नका तसं. तुम्ही जे काही वास्तव मान्य करा. आणि माझी विनंती आहे आनंदजी, माझी विनंती आहे की तुम्ही एका महत्वाच्या संघटनेचे जर का पदाधिकारी असाल तुमच्या समाजाच्या, तर तुमच्या समाजाला योग्य दिशा देणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळं इतिहासातल्या झालेल्या चुका टाळून पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं जर का आपल्याला समाजाचं प्रबोधन करता येणं शक्य असेल तुमच्या संघटनेच्या माध्यमातून, तर ते निश्चित स्वरूपात करावं. सगळ्यात महत्वाचं मला या ठिकाणी आवाहन हे करायचंय की आरक्षणाच्या विरोधामध्ये आता एक जी काही या ठिकाणी मोहीम चालवली जाते ती महत्वाची चालवली जाते संघाकडनं, RSS कडनं. आणि RSS कडनं चालवलेल्या या संघटनेचं नेतृत्व कुणाकडे आहे हो? माळी करतोय का, तेली करतोय का, तांबोळी करतोय का, मुस्लिम करतोय का, बौद्ध करतोय का? तर त्या संघटनेचं नेतृत्व निर्विवादपणे आजपर्यंत ब्राह्मणांकडे. त्यामुळं 100% जे काही लोक बोट दाखवणार ते तुमच्याकडे दाखवणार. त्यामुळे या सुधारणा करण्यासाठी आता आनंददेवींनी पुढे यावं. वेळ खूप कमी आहे सिद्धार्थ, तुझा मुद्दा लक्षात आलेला आहे. बोला आनंदवे. मॅडम, एकच मिनिट द्या मला. हा मॅडम, असं आहे ना, सिद्धार्थांनी अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी महात्मा फुलेंच्या आयुष्यातल्या ब्राह्मणांचं स्थान आता नाकारलं नाही. मी जे काय बोललो ते त्यांनी खंडित केलं नाही. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याला नेहमी टार्गेट केलं जातं, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.
वस्तुस्थिती अशी आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या 350 वर्ष आधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकही राज्याभिषेक झालेला नव्हता. त्यामुळे इथल्या राज्यकर्त्यांना राज्याभिषेक करायची पद्धत माहीत नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी गागा भट्टांना बोलवले, जे पैठणचे होते, जे उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळेस कार्यरत होते, तिथं राज्याभिषेकाची पद्धत होती. ते इथं आले, त्यांनी इथं राज्याभिषेक करून घेतला आणि त्यांना इथल्याच ब्राह्मणांनी मदत केली. 110 ब्राह्मण जर तिथं राज्याभिषेक, बाकीचे सगळे ब्राह्मण होते, ते महाराष्ट्रातले होते, ते पैठणमधले होते, ते नाशिकमधले होते, ते पुण्यातले होते. आणि त्यानंतर याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे गागा भट्टांनी राज्याभिषेक कसा करावा याच्यावर पुस्तक लिहिलं, जे आजही मार्केटमध्ये बाजारामध्ये मिळतं. त्यामुळे हा सगळ्यात मोठा आणि खोटारडा आरोप या नेहमी केला जातो. हे खोटे. महाराजांचा राज्याभिषेक त्यानंतर ब्राह्मणांनीच केला. महाराजांच्या लक्षात आलंय आपल्याकडे अगदी एक मिनिट राहिलेलं आहे. आपले जे गेस्ट होते ते आता पुन्हा कनेक्ट झालेले आहेत. किरण जोशी पत्रकार आहेत सकाळचे, आपण त्यांच्याकडे जातोय. किरण जोशी, एकूणच ही चर्चा तुम्ही ऐकता आहात. आनंद वे आता झालंय तुमचं बोलून, दुसऱ्यांना पण बोलू द्या. किरण जोशी सकाळचे पत्रकार आहेत. एकूणच ही जी चर्चा आहे, मुक्ता टिळक यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर दिवसभर ही चर्चा होती. खूप जणांनी टीका केलेली आहे. एकीकडे समर्थक सुद्धा आहेत, एकीकडे विरोधक सुद्धा आहेत. एकूणच या सगळ्या वक्तव्यानंतर आज मुक्ता टिळक यांनी त्या वक्तव्यावरनं युटर्न सुद्धा घेतलेला आहे. बरं, हे जे आनंद आहेत ते म्हणतात की त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलंच नाहीये. तर या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं, अगदी थोडक्यामध्ये सांगा, कारण की वेळ संपत आली आहे. मला असं वाटतंय, मुक्ता टिळक एका ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमाला काल गेल्या होत्या, तर त्या ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. तर खरोखरच जर मी म्हणतो की ब्राह्मण समाजापुरता मर्यादित हा विषय नाहीये. खरोखरच एखाद्या टॅलेंट बद्दल असं जर घडत असेल तर तो कुठलाही समाजाचा असू दे, आणि त्याच्या जर टॅलेंटमुळे जर तो अमेरिकेत त्याला काही प्रॉब्लेम येत असतील, तर हे मला वाटतं की सगळ्या समाजाच्या बाबतीतच हा विचार करायची आता गरज आलेली आहे, नाही ना की केवळ फक्त ब्राह्मण समाज. आपली मुलं अमेरिकेत जातात पॅकेज, लाईफस्टाईल आणि एज्युकेशनसाठी. तर ते जर टॅलेंट भारतासाठी जर परत येणार नसेल तर मला वाटतं फक्त ब्राह्मण, तर मला असं वाटतं की ह्याला जातीवाचक रंग न देता प्रत्येक समाजातलं जे टॅलेंट आहे ते टॅलेंट पुन्हा भारतात यायसाठी जर खरोखरच आरक्षणाचा जर मुद्दा असेल तर त्यासाठी नक्कीच विचार करायची वेळ आता आलेली आहे. नक्कीच. फक्त ब्राह्मण समाजाची मुलं परदेशात जातात असं नाही, प्रत्येक समाजातली मुलं परदेशात गेलेली आहेत. ज्या पद्धतीने किरण जोशी यांनी म्हटलेलं आहे की एक पॅकेज असते, एक लॅविश लाईफस्टाईल असते, ह्या सगळ्या विचार करून एक पॅकेज असतं. तो पूर्ण ते जे पॅकेज परदेशात मिळतं ते पॅकेज भारतामध्ये मिळत नाहीत. आणि या सगळ्याला भुलून हे लोक परदेशात जातात. फक्त ब्राह्मण समाजाचेच नाही तर इतर समाजातले लोक सुद्धा. त्याच्यामुळे मुक्ता टिळक यांचं जे हे वक्तव्य होतं, त्यांनी ब्राह्मण समाजातलीच मुलं अशा पद्धतीने परदेशात जातात कारण की त्याला आरक्षण कारणीभूत आहेत. खरं तर हे वक्तव्य साफ चुकीचं आहे आणि साफ खोटं आहे. जबाबदार व्यक्तीनं, ज्या पुण्याच्या महापौर आहेत, त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं खरं तर टाळलं पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे. आरक्षण या मुद्द्यावरती आपण आज चर्चा केली. हे तिन्ही मान्यवर सहभागी झाले, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. मुद्द्याचं बोलामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.